नमस्कार. जय महाराष्ट्र. जय भीम. मी आपला मित्र कांतिकुमार जैन, संपादक पोलखोल, आपणा समोर लाईव्ह आलो आहे. आज मी एक वेगळा विषय आणला आहे. हो मित्र हो, विषय आहे HDFC बँक. HDFC बँक जी एक मोठं अग्रगण्य नावाजलेली बँक आहे. ह्या बँकेच्या एका चुकीच्या निर्णयामुळे, त्यांच्या अंतर्गत विषयामुळे दोन गोष्टी घडल्या. त्या दोन गोष्टी छोट्या नाही. त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, ह्या बँकेच्या निर्णयाचा फटका HDFC बँकेच्या शेअर्स धारकांना मिळाला. फटका मिळाला म्हणतोय मी, फटका बसला म्हणण्यापेक्षा मिळाला. चांगल्या मजेत असताना शेअर बाजार कसे चालू आहे, काय चालू आहे, त्याच्यामध्ये ह्या बँकेच्या चुकीच्या गोष्टीमुळे शेअर्स धारक आज घाबरून गेलेले आहे. HDFCचे शेअर धारक घाबरून गेले आणि त्यांचे शेअर्स खाली पडले. आणि दुसरा मुद्दा जो फटका बसला, अंतर्गत निर्णय HDFCचा आणि बदनामी कोणाची होते? MSRDCची बदनामी होते. काही संबंध नाही. MSRDCने तिथे जे पैसे ठेवले होते ते पैसे भाई आपल्याला व्याज मिळावं, MSRDCचा फायदा व्हावा, याच्यामध्ये MSRDCचं देणं घेणं आणि कंदील लावून येणं असा प्रकार इथं घडलाय. मित्र हो, MSRDCचे एक काही संबंध नाही, मात्र त्यांची बदनामी वर्तमानपत्रामध्ये पण झालेली दिसते. आम्ही माहिती घेतली कारण की आम्हाला चांगला विषय मिळाला म्हणून. सरकारी नियमाचे उल्लंघन केल्यामुळे बँकेच्या चुकीच्या धोरणाने आज शेअर बाजारमध्ये HDFCचे 2.5% शेअर्स अगोदर घसरले. आता 10%च्या आसपासमध्ये HDFC बँकेचा शेअर्स खाली कोसळलेला दिसतोय. आणि तो कशामुळे? इथले HDFCचे अध्यक्ष अतानु चक्रवर्ती यांनी मार्च महिन्यात अचानक राजीनामा दिला. काही कारण नाही. असं काय घडलं की या बँकेच्या अध्यक्षांना राजीनामा द्यावा लागला? आणि काही कुछ तो गडबड है दया, तशा प्रकारचं तिथले CEO श्री शशीधर जगदीशन यांना या घोटाळ्याची पूर्ण माहिती होती आणि यांच्या या चुकीमुळे हे वातावरण घडलेलं आहे. MSRDCला नियमापेक्षा 45 कोटी रुपये जास्त व्याज दिले. त्यात राजरोसपणे नियमाचा भंग झालेला आहे. असे करून एक्स्ट्रा 45 कोटी व्याज HDFC बँकेने MSRDCला दिले आहे. अशी एक इंग्रजी वृत्तपत्रामध्ये एक मोठी बातमी झळकली आहे. जे 45 कोटी रुपये जास्त व्याज दिले, त्या व्याजाचा जो खर्च दाखवला तो विपणन खर्चाचा अर्थ म्हणजे ग्राहकाला समाधानी करण्यासाठी केलेल्या खर्चास विपणन खर्च असे म्हणतात. मार्च 26 मध्ये तत्कालीन अध्यक्ष अतानु चक्रवर्तीजी यांनी अचानक राजीनामा दिला. अकस्मात. या राजीनाम्याचे कारण मॉरल रिस्पॉन्सिबिलिटी चे कारण दाखवून बँकेच्या कारभाराविषयी एक मोठा संशय सगळीकडे निर्माण झाला. मित्रांनो, अचानक राजीनामा कोणी अध्यक्ष देऊ शकतो का? नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं, शशीधर जगदीशन जे या बँकेचे चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर आहेत, यांना काय घडलं, कसं घडलंय, आतली भानगड काय आहे, हे सगळं
माहिती शशीधर जगदीशनांना पूर्ण होती. आता आमचा व्हिडिओ जो पब्लिश झालाय तत्पूर्वी HDFCचे शेअर्स अंदाजे 10% घसरलेले असावे अशी माहिती पोलखोलच्या हाती आलेली आहे. मित्रहो, सगळ्यात महत्त्वाचा विषय, पोलखोलने खोलमध्ये जाऊन जी पोल मिळवली आहे ती 2017 पासून 2021 पर्यंत. विषय समजून घ्या. 2017 ते 2021 मध्ये MSRDC जे कोणी उच्च पदावरील अधिकारी असेल त्यांनी MSRDCचा फायदा व्हावा म्हणून तत्कालीन ते जे व्हाईस चेअरमन असतील, मोपलवार जे कोणी असेल, तर यांनी याचा त्या MSRDCच्या फायद्यासाठी त्यांच्याशी बार्गेनिंग करून तिथे पैसे ठेवलेले आहे. याच्यामध्ये MSRDCची दुरान्वय कुठेही काही संबंध येत नाही. त्यांनी फायदा बघितलेला आहे आणि त्यावेळेस 4% व्याज आणि 1.5 कोटी मार्केटिंग हे असं ठरलेलं आहे मित्र. आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्द्यावर आता मी येतो. 2021 ते 2023 मध्ये 4.5% व्याज आणि ते 1.5% असे 6% मिळालेले आहे. का नाही? आपण जसं सेव्हिंग अकाउंट मध्ये करतोय, पैसे ठेवले, हे काही फिक्स डिपॉझिट नाही. हे आपण लक्षात घ्या मित्रहो. हे नॉट FDR. हे पैसे ठेवायचे, उद्या कुठल्या त्या जमिनीचा मोबदला द्यायचा असेल, 500 कोटी रुपये कलेक्टरला पाठवायचे, हे ते पैसे इमिजिएट तिकडे जातात. 10 दिवस जरी राहिले तर तुम्हाला 10 दिवसाचे त्याचा व्याज मिळतोय. यामध्ये कुठेही नाही. आम्ही MSRDCचं तुंतुन वाजवत नाही. आम्हाला तर असं वाटलं होतं की अब आया ऊट पहाड के नीचे, आता आपण MSRDCला वाजवूया, कारण की पोल खोलला, खोलमध्ये जाऊन पोल मिळवण्याची मजा एक वेगळी असते. तर मित्रहो, तर 21 ते 23 मध्ये 4.5 प्लस 1.5 असे हे 6% आहे. तर ह्या 6%चे आणि 6% व्याज मिळालं. तो त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे. ही बाहेर चर्चा की आपल्या शेअर बाजारमध्ये आपलं काय होईल, बँकेचं एवढं मोठं नाव आहे, बँकेच्या नावाला काळीमा लागेल, धब्बा लागेल, हा विचार कोणी करायचा आहे? त्यांनी करायचा, बँकेने करायचा आहे. मला एकच म्हणायचं आहे की 21ला जे पैसे ठेवले ते 23च्या डिसेंबर महिन्यामध्ये सर्व व्यवहार संपला व ज्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ते पैसे तिथे ठेवले होते ते सुद्धा 23ला रिटायर झाले. हो मित्रांनो, काय संबंध येतो? म्हणजे ठेवले तर कोणी ठेवले, काय ठेवले, म्हणून मी हे मुद्दाम मी ज्यावेळेस माहिती घेतली तर ती माहिती माझ्या समोर अशा पद्धतीने आलेली आहे. तर मित्रहो, हा असा विषय आहे, हा बँकेचा विषय आहे. हे कसं ऑडिट करताना सगळं लक्षात आलंय, ऑडिटचे पॉइंट आले लक्षामध्ये. आज बँकेमध्ये काय होत आहे, अध्यक्ष का राजीनामा देत आहेत, याच्या बाबतीमध्ये शेअर धारकांनी विचार करावा. काय बँक कशी आहे? कारण की आजकाल बँकेच्या बाबतीत कुठलंही म्हटलं की छातीमध्ये धसका बसतोय. तर मित्रहो, हा जो विषय आहे यामध्ये खरी माहिती, कारण की MSRDCच्या बाबतीमध्ये कुठलाही त्यामध्ये जे काही अधिकाऱ्यांचे यांचा दुरान्वय कुठेही संबंध येत नाही. उलट संबंधित जे कोणी अधिकारी असेल त्यांनी MSRDCचा नक्कीच फायद्याचा विचार केला आणि तिथे पैसे ठेवले. बरोबर, 3 ते 3.5% मिळतात. मग 6% कसे मिळाले? मग तो कसा खर्च दाखवला हे आपण बँकेला विचारावं. नाहक अशी कुठेही कोणाच्याही बाबतीमध्ये हा विचार व्हायला पाहिजे. आणि या बाबतीमध्ये नक्कीच याची चौकशी
कारण की आज शेअरधारकमध्ये घबराट झालेली आहे HDFCच्या. तर मित्रांनो, या बाबतीमध्ये ज्या इंग्रजी दैनिकामध्ये मोठी बातमी आलेली आहे त्या बातमीचा आपण बघा की हे कुठल्या दैनिकात आहे. अजूनही त्या बाबतीमध्ये पोलखोलची टीम काम करते, माहिती घेतोय आणि आपल्या समोर परत लवकरच या विषयावर सविस्तर खुलासा करूया. मित्र, माझा व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा. धन्यवाद. नमस्कार. जय महाराष्ट्र. जय भीम.